दीप एंटरप्राइजेस। इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात। वॉशिंग मशीन सॅमसंग, LG, गोदरेज, व्हर्लपूल, IFB, पॅनासॉनिक यांसारख्या टॉप ब्रँड्सच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज। कुकटॉप, प्रेस्टीज, यूकुक, पिजन आणि जुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे 2 बर्नर, 3 बर्नर स्टायलिश मॉडेल्स। मायक्रोवेव्ह ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, फॅन, कूलर, ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायर, इस्त्री आणि गीझर, सर्व काही एकाच छताखाली। रेफ्रिजरेटर सॅमसंग, LG, हायर, व्हर्लपूल, गोदरेज, सिंगल डोअर असो वा डबल डोअर, आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय। LED टीव्ही सॅमसंग, LG, हायर, क्लॅरियॉन, हायसेन्स आणि बरेच नामांकित ब्रँड्स। घरच्या प्रत्येक कोपऱ्यात सिनेमॅटिक अनुभव। AC, एअर कंडिशनर सॅमसंग, LG, गोदरेज, लॉयड, व्हर्लपूल, हायर, ह्युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स। LG, हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँड्सच्या LED टीव्ही आता सर्वात कमी किमतीत। आणि आता खास आपल्यासाठी GST वर 25 ते 50% घसघशीत सूट प्रत्येक AC आणि LED वर। मग अशीर कशाला, आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस। संपर्क 8793729111। लक्षात ठेवा, योग्य ब्रँड, योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये। नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। दिवा चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी, कोकणातील प्रवाशांसाठी सोयीची। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांचा जनता दरबार। अभिनेते सतीश शहा यांचं दुःखद निधन। गोरेगाव विभागात राष्ट्रवादीला शिवसेनेचा दुसरा धक्का। खेडमध्ये इन्फिगो, आय केअर आणि रॉयल हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर। सविस्तर वृत्त। मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतलाय। तब्बल 25 वर्षांनंतर चिपळूणसाठी स्वतंत्र रेल्वे मिळाल्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण आणि रत्नागिरीसाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होती। करोनाच्या काळात बंद झालेली दादर दिवा पॅसेंजर पुन्हा सुरू करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती। रेल्वे प्रशासनाने 15 ऑगस्ट पासून गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन मेमू रेल्वे पुन्हा सुरू केली आणि ती दिवाळीपर्यंत ठेवण्यात आली होती। प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेनं ही रेल्वे कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्याला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही। संगमेश्वर आणि खेड येथे रेल्वे स्थानक असूनही एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबे नाही, त्यामुळे येथील प्रवासी चिपळूणला येऊन प्रवास करतात। खेड तालुक्यातील 15 गावांचा परिसर, चिपळूणच्या पूर्व विभागातील तसेच सावर्डे परिसरातील लोक सुद्धा रेल्वेनं प्रवास करण्यासाठी चिपळूणला येतात। अशा सामान्य प्रवाशांसाठी मेमू रेल्वे उपयुक्त ठरणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांनी जनता दरबारचं आयोजन केलं आहे। जनता दरबारचं आयोजन हे 3 टप्प्यात असणार आहे। मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार यांनी विशेष प्रयत्न करावे, यासाठी या जनता दरबाराचं आयोजन आहे। नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलंय। खासदार नारायणराव राणे यांचा जनता दरबार 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता चिपळूण येथील सहकार भवन येथे आयोजित करण्यात आलाय। या जनता दरबारामध्ये चिपळूण तालुक्यातील प्रश्न घेऊन नागरिकांनी उपस्थित राहायचं आहे। तर 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता देवरुख संगमेश्वर येथे मराठा हॉल भाजपा तालुका कार्यालयाजवळ देवरुख येथे संगमेश्वर तालुक्यासाठी जनता दरबारचं आयोजन करण्यात आलंय। संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचंय। तर 29 ऑक्टोबर रोजी 11 वाजता DPDC सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे
रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबारचं आयोजन करण्यात आले, तरी रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केलंय. रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील आरक्षण क्रमांक 14 येथील संकुलाचं परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुल असं नामकरण करण्यात आलं. राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नामकरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या महान कार्याला वंदन करण्यात आलं. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून असंख्य अनुयायांच्या मनावर मूल्य शिक्षणाचे धडे बिंबवले. नव्यानं निर्माण झालेल्या या पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाच्या माध्यमातून देखील आपल्या युवा पिढीला स्पर्धा परीक्षा, संगीत आणि कला क्षेत्राचं उत्तम ज्ञान मिळेल हा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. रोहा अष्टमी नगर परिषद आणि परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, पत्रकार बंधू भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात अल्पावधीत नावाजलेल्या शहरातील कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन शाखेचं उद्घाटन दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर चिपळूणचे प्रसिद्ध उद्योजक वसंतदादा उदेन यांच्या हस्ते करण्यात आलं. शहरातील मुकादम रॉयल आर्केडमध्ये स्वमालकीच्या प्रशस्त जागेत शहरवासियांसाठी नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. भरणे येथे सन 2014 साली पहिली शाखा सुरू करण्यात आली. यावर्षी पतसंस्थेने सुमारे 26 लाख रुपयांचा नफा मिळवला असून संस्थेकडे 20 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. पतसंस्था अध्यक्ष उमेश नक्षे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला आणि लवकरच पतसंस्था 50 कोटी ठेवीचा टप्पा गाठण्याचा मानस व्यक्त केला. या निमित्तानं पतसंस्थेच्या वतीने संचालकांच्या विशेष गुणवंत पाल्यांचा गौरव उद्योजक वसंत उदे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये उर्वशी घोले, श्रवण कडव, यश धुलप, पूर्वा कुळे, आर्या कुळे, माधुरी पवार आणि विवेक कडव यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र चांदिवडे, माजी संचालक अमित कदम, मुरली मनोहर पतसंस्थेचे संचालक अजित बुटाला, श्रमिक पतसंस्थेचे संचालक रामचंद्र शिकवट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीकांत कदम, आभार सुरेश धाडवे यांनी तर सूत्रसंचालन सुजित शिंदे यांनी केलं. मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येते. अभिनेते सतीश शहा यांचं दुःखद निधन झालंय. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केलं. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण चित्रपट सृष्टीला धक्का बसलाय. चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. सतीश शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माणगाव तालुक्यातील उणेगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर दगडू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी, महाराष्ट्र राज्य आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सलग धक्के बसतायत. रोज नवे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नेते शिवसेनेच्या विचारधारेत सामील होत आहेत. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख तसेच गोरेगाव विभागातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॉयल हॉस्पिटल आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल हॉस्पिटल येथे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये जनरल फिजिशियनचा सल्ला, स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला, आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला,
मोफत रक्तदाब, साखर ECG तपासणी, आयुष्यमान भारत कार्ड तयार करून देणं, डोळ्यांची सर्वकष तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी आदी सुविधा दिल्या जाणार आहेत। या शिबिरात मुंबई येथील कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट डॉक्टर भूषण पाटील यांच्यासह अनेक नामांकित तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणार आहेत। सदर शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी 91 51 13 21 21 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आमदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पुरे बौद्धवाडी येथे साकोबाने या कामाचं भूमिपूजन आज करण्यात आलं। यावेळी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले आणि शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। भाजप जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीसपदी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे विश्वासू सहकारी ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर यांची निवड करण्यात आली। भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी तसं नियुक्तीपत्र दिलं। मनसेत कार्यरत असताना अनेक पदांवर काम करत संघटना बळकटीसाठी त्यांनी विशेष योगदान दिलंय। संघटना बांधणीसाठी त्यांच्यातील हातोटी लक्षात घेत त्यांच्याकडे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या निवडीबद्दल वैभव खेडेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नंदू साळवी, संजय आखाडे, शैलेश धारिया, जयेश गुहागरकर, सर्वेश पवार, बाबू नांदगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।